नमस्कार, मी नीता पगार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आजपासून सुरू होणार आहे जोडाक्षरांची सिरीज। जोडाक्षर कशी असतात, कोणतं व्यंजन आधी लिहायचं, कोणतं नंतर लिहायचं, किंवा कोणत्या व्यंजनाला कोणता शब्द जोडून येतो आणि त्याचा उच्चार कसा करायचा, हे सगळं कन्फ्युजन जोडाक्षरांच्या या सिरीज मध्ये तुमचं नक्की दूर होईल। आणि जोडाक्षर लिहिणं अगदी सोपं आहे। समजून घेतलं की त्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। म्हणून आजपासून जी जोडाक्षरांची सिरीज सुरू होत आहे ती तुम्ही नक्की बघा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। जोडाक्षर म्हणजे काय? ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास आपण जोडाक्षर असे म्हणतो। म्हणजे दोन शब्द किंवा दोन व्यंजने एकत्र येतात। पहिला व्यंजन हा अर्धा लिहिला जातो आणि त्याला दुसरा व्यंजन जोडला जातो आणि त्यानंतर त्याला एक वेगळाच स्वर असतो किंवा त्याचा एक वेगळा उच्चार असतो, त्याला आपण जोडाक्षर असं म्हणतो। मग जोडाक्षर कशी, त्याचा उच्चार कसा, हे सर्व आपण जोडाक्षरांच्या या सिरीज मध्ये बघणार आहोत। चला तर मग आज आपण बघूया आधी यला जोडून येणारे जोडाक्षर आणि त्यांचे उच्चार आणि त्यावरचे भरपूर सारे शब्द। आता इथे काय दिसतंय, हा अर्धा क काढला आपण, हा क त्याला काय जोडला, य, तर त्यापासून उच्चार काय झाला, क्य। क आणि य, आधी क चा उच्चार, नंतर य आहे म्हणून नंतर याचा उच्चार, क आणि य, क्य, आणि मग आपण त्यापासून शब्द तयार केला वाक्य। समजलं? आता पुढचं हा आहे ज, अर्धा ज त्याला य, अर्धा ज त्याला य, तर काय उच्चार होईल, ज, मग शब्द झाला राज्य। समजलं? नंतर ध त्याला जोडला य, या दोन्ही शब्दात मिळून कोणता जोडाक्षर तयार झाला इथे, ध्य, याचा उच्चार काय झाला, ध्य, आणि मग त्यापासून आपण शब्द तयार केला संध्या। आता इथे य ला काय आला, काना, मग तो यामध्ये त्याचा उच्चार करणार आपण, मग त्याला ध जोडला म्हणजे ध्या, संध्या। नंतर ल, ल ला य जोडला तर त्याचा उच्चार होतो ल्य, आणि त्यापासून शब्द तयार केला आपण कल्याण, ल्या, कल्याण। नंतर व ला य जोडला मग त्याचा उच्चार झाला व्य। मग या व्याला आपण जसा शब्द तयार करू त्याला काना मात्रा जसा येईल तसा आपल्याला त्याचा उच्चार करावा लागतो। मग इथे व्य आहे पण त्याला काय आहे, काना, मग काय झाला व्या, व्या या म। समजलं? म्हणजे अर्धे व्यंजन आणि त्याला काय जोडलेलं आहे, य, म्हणजे त्याचा उच्चार या प्रकारे होतो। आता इथे मी तुम्हाला ही फोड करून मग त्याचा उच्चार दाखवला आणि मग त्यावरून इथे आपण शब्द तयार केले। आता मी तुम्हाला डायरेक्ट शब्द लिहून त्याचे उच्चार किंवा ते बोलून दाखवते। आपण आता सगळ्या शब्दांचं वाचन करूया। इ त क्या, क ला काय लागलेला आहे, या, मग त्याचा उच्चार काय झाला, क्या, मग इ त क्या त। मध्ये, य ला काय आहे, मात्रा, मग आम्ही त्याला काय जोडलेलं आहे, ध, म्हणजे धे, मध्ये। नंतर मोळला या, ळ्या, मोळ्या। आ म च, च ला काय आहे, या, चा, आ म चा। न फ्या त, फ ला काय जोडलेला आहे, या, मग त्याचा उच्चार काय झाला, फ्या, न फ्या त। घ द्या ळ, ड ला या जोडला मग त्याचा उच्चार द्या, घड्या ळ। नंतर ह ला या आणि वरती काय आहे, अनुस्वार, मग काय उच्चार होईल त्याचा, ह्यान, ह्यांना। समजलं? नंतर त्याला, तला या, त्याला, त्याला। आता इथं मला या जोडलेला आहे आणि वरती अनुस्वार आहे, म्या, म्या व म्याव, म्याव म्याव, मांजर कशी करते, म्याव म्याव, मग त्याचा हा शब्द आहे म्याव। नंतर म नु, आता याचा उच्चार काय होईल, श ला य, श, मनुष्य, मनुष्य। मुख्य, ख ला य, ख्य, मुख्य। मा, झला या,
माझ्या. काय शब्द झाला हा? माझ्या. शून्य, न्य, नला य म्हणजे आधी नचा उच्चार नंतर याचा उच्चार, न्य, शून्य. नंतर अ, भला या जोडलेला आहे. भ्या, अभ्यास, अभ्यास. नंतर इथे काय आहे? प, पला काना पा, पाटला या, त्या, पाट्या. काय शब्द आहे हा? पाट्या. नंतर काठला या, ठ्या, काठ्या, काठ्या. चौथ्या, थला काय आहे? या जोडला आहे म्हणून त्याचा उच्चार झाला ठ्या, चौथ्या. ध्यान, धला या जोडला आणि त्याला काय आहे? काना, मग तो उच्चार काय झाला? ध्या, ध्यान, ध्यान. डोकला या जोडलेला आहे त्याचा उच्चार झाला क्या, डोक्या वर. काय शब्द आहे हा? डोक्यावर. समजलं? नंतर इथं आहे झेंड्या, दला या मग त्याचा उच्चार झाला द्या, झेंड्याचे, झेंड्याचे. नंतर इथे काय आहे? भाज्या, भाज्या, जला या जोडला त्याच्यामुळे त्याचा उच्चार झाला ज्या, भाज्या. नंतर तला काना आणि वरती अनुस्वार ताम आणि बला या, ब्या. हा शब्द काय आहे? ब्या, तांब्या. निळ्या, ळला या जोडलेला आहे म्हणून त्याचा उच्चार झाला ळ्या, निळ्या. सैन्य, नला य, न्य, सैन्य. समजलं? आता आपण आज काय बघितलं तर याला जोडून येणारे जोडाक्षरे, त्यांचे उच्चार आणि त्यावरचे शब्द. तुम्ही या प्रकारे त्याची प्रॅक्टिस करा, त्याचा उच्चार वारंवार रिपीट करा म्हणजे तुम्हाला जोडाक्षरे लिहायला किंवा वाचायला सोपे जातील. समजला आजचा व्हिडिओ? मला खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि समजलाही असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून सांगायला मला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ लाईक करून शेअर करा. आणि जोडाक्षरांची ही सिरीज मी आजपासून जी चालू केली आहे ती बघायला विसरू नका.